नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी परीक्षा आणि सोबतच तुमची धर्मादाय आयुक्त परीक्षा या परीक्षांसाठी आपण इथं मराठी व्याकरणाचे लेक्चर्स चालू केलेले आहेत। सेशन नंबर 1 इथं आपलं झालेलं आहे, तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या। तर या येणाऱ्या परीक्षेसाठी मराठी हा जो विषय आहे हाचे मार्क्स असतात, आपली मातृभाषा आहे, सो या सब्जेक्ट मध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडणं खूप जास्त गरजेचं असतं, लक्षात घ्या। पण विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडन्स मुळे काय करतात, मराठीमध्ये मार्क थोडेसे कमी मिळतात विद्यार्थ्यांना। तर मराठी व्याकरणासाठी व्याकरणासोबतच शब्दसंग्रह सुद्धा आपला चांगला असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मराठी व्याकरणाची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, ज्यापैकी स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा, तर हे पुस्तक तुम्ही शब्दसंग्रहासाठी वापरू शकता। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे। प्रिव्हियस इयर ज्या एक्झाम झालेल्या आहेत, गट ब असेल, गट क असेल, कॉन्स्टेबल परीक्षा असेल, तर IBPS TCS पॅटर्न जो म्हणतो ना, तर त्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला इथं भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत। तर शब्दसंग्रह तितका सोपा नसतो जेवढा आपण समजतो, सो तुम्ही ही पुस्तकं रेफर करू शकता मराठीमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं अनिवार्य मराठी, अत्यावश्यक इंग्रजी, मराठीतून तयारी, मराठी सोबतच इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं आहेत। ओके, त्याच्यात तुम्हाला लीला गोविलकर मॅडमचं एक पुस्तक आहे मराठी व्याकरणाचं, ते देखील खूप चांगलं पुस्तक आहे। मराठीचा शब्दसंग्रह किंवा समग्र मराठी व्याकरण, तर ही पुस्तकं लीला गोविलकर मॅडमची 2 पुस्तकं अतिशय दर्जेदार आहेत आणि कोणत्याही परीक्षा असू द्या, गट ब मेन्स असू द्या, गट क मेन्स असू द्या, टीईटी असू द्या, धर्मादाय आयुक्त असू द्या, सगळ्या परीक्षांसाठी मराठी व्याकरणासाठी ही पुस्तकं तुम्हाला इथं उपयोगी पडणार आहेत। तर इथं आज आपण काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेणार आहोत, ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की IBPS TCS पॅटर्न कसा असतो आणि कशा पद्धतीने तिथं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे। ओके, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळून जातील, ठीक आहे। चला, तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा। फर्स्ट क्वेश्चन बघा, आजच्या लेक्चर मधून पहिला प्रश्न आहे इथं बघा। फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा। शब्द सिद्धी हा एक टॉपिक आहे, याच्यामधून तुम्हाला हे जे देशी शब्द, याच्यामध्ये तुम्हाला परदेशी शब्दामध्ये फारसी शब्द, अरबी शब्द, तमिळ शब्द, तेलुगू शब्द, बरोबर, अशा पद्धतीच्या शब्दांवरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात आणि सगळ्याच एक्झाम मध्ये विचारले जातात। असं नाही की फक्त गट ब आणि गट क, सगळ्या जेवढ्या काही एक्झाम साठी मराठी व्याकरण आहे तिथं विचारलं जातं, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की बाबा खाली त्यांनी 4 शब्द दिलेत तुम्हाला, जसं की भाकरी शब्द दिलेला आहे, गाजर शब्द दिलेला आहे, बटाटा दिलेला आहे, बाजरी दिलेला आहे। आता याच्यामध्ये बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे, बरोबर, पोर्तुगीज आहे, एक्झाम्पल मी देते तुम्हाला फक्त, ठीक आहे। तर बाकीचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये देशी शब्द कोणते आहेत, आता जिथं जिथं क आहे ते जर ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केले तर राहतात तुमच्याकडे 2 ऑप्शन। ओके, क्लिअर। चला, तर तुम्हाला वेळ देते मी, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। देशी शब्द, फक्त आपल्याला ही जी लिस्ट आहे ना, ही लिस्ट सगळी पाठ असली पाहिजे तरच आपल्याला इथं उत्तर येणार आहे, ठीक आहे। थेट कोणत्याही सिद्ध शब्द, साधित शब्द हे देखील आपण इथं अभ्यासतो। ओके, शब्दसिद्धी टॉपिक, जसं की मी तुम्हाला याच्यापूर्वीच बोलले। चला, ट्रिक्स वगैरे काही नसतात, लक्षात घ्या, सगळं लक्षात ठेवावंच लागतं। ओके, संस्कृत मधून आलेले शब्द तुम्हाला जसेच्या तसे विचारले जातात। ओके, भाकरी, भाकरी नाही येणार, भाकरी कानडी शब्द आहे, भाकरी कानडी शब्द आहे, सो तुमचा हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, राहिला फक्त ड ऑप्शन। तर इथं आपल्याला काय वाटू शकतं की भाकरी आणि बाजरी, पण हे एकत्र ऑप्शन नाहीच आहे, बरोबर। तर आपण अ आणि ड असणारा पण ऑप्शन इथं नाहीये, सो उत्तर काय आलं, बाजरी। समजते का बघा, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, समजते का बघा। ओके, हा, बटाटा पोर्तुगीज शब्द आहे, बटाटा, तंबाखू, बिजागरी, घमेले, पायरी, लोणचे, साबण, अननस हे सगळे पोर्तुगीज शब्द आहेत। तर तुम्हाला पोर्तुगीज शब्द, अरबी शब्द, फारसी शब्द, गुजराती शब्द, कानडी शब्द, ओके। तुम्हाला एक क्वेश्चन विचारते,
तूप हा जो शब्द आहे ना, तूप हा कोणता शब्द आहे? अरबी आहे, फारसी आहे, कानडी आहे? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत? क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत? पहिला ऑप्शन आहे आधार, उत्तम, निग्रह. दुसरा ऑप्शन आहे अजान, अवजड, पंतू. तिसरा आहे लाचार, बिनतोड, नाराज. आणि चौथा आहे भरधार, गैरहजर, गैरसमज. काय उत्तर बघा, उपसर्ग, संस्कृत उपसर्ग. वेळ देते मी तुम्हाला. चला बघा, प्र, परा, अप, परी, प्रति, अनु, आ हे कसले उपसर्ग आहेत? संस्कृत उपसर्ग आहेत, बरोबर. मग काय येईल उत्तर? मी तुम्हाला आता इथे हिंट तर दिलेली आहे, हिंटवरून तुम्ही मला उत्तर देऊ शकता. चला बघा, इथं भ आहे, भरधाव, गैरसर, हे गैरसमज हे तर नाही येणार. दोन ऑप्शन इझिली इलिमिनेट होतील. आता इथं अजान, अवजड आहे, पण पंतू दिलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही येणार. आधार, उत्तम आणि निग्रह हे संस्कृत उपसर्ग लागलेले शब्द आहेत. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते की उपसर्ग म्हणजे काय? चला बोला, उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या सुरुवातीला जोडले जाणारे अक्षर. लक्षात घ्या, शब्दाच्या सुरुवातीला जोडलं जाणारं अक्षर जे असतं, किंवा काय म्हणू शकतो आपण, अक्षरांचा समूह जो असतो ना, ज्याच्यामुळे नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो? उपसर्ग म्हणतो, बरोबर. उदाहरणार्थ बघा, अनुभव. ठीक आहे, अनुभव. अनुभव हा शब्द आहे, याच्यामध्ये उपसर्ग जर बघितला तर कोणता उपसर्ग आहे? अनु हा उपसर्ग आहे, बरोबर. आणि अनु या उपसर्गामुळे अनुभव हा नवीन शब्द तयार होतो. असेच तुम्हाला काय करायचे आहेत? मराठी उपसर्ग, संस्कृत उपसर्ग इथे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, क्लिअर? हा, तर आता हा जो क्वेश्चनचा टाईप आहे हा सगळ्याच एक्झाम मध्ये येतो. असं नाही की फक्त गट ब आणि गट क असेल. मराठी व्याकरण आहे, त्याच्यामुळे सगळीकडे येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अभ्यस्त शब्द कोणता? सुखकर, प्रहार, रिकाम टेकडा आणि कधी कधी. आधी इथं तुम्हाला अभ्यस्त म्हणजे काय माहित पाहिजे. अभ्यस्त मध्ये पूर्ण अभ्यस्त आणि अंश अभ्यस्त हे प्रकार आहेत, हे प्रकार सुद्धा तुम्हाला इथं माहित असले पाहिजे. चला बोला, वेळ देते मी तुम्हाला. अभ्यस्त शब्द असे शब्द ज्याच्यामध्ये एका शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्याला म्हटलं जातं अभ्यस्त शब्द, बरोबर. मग काय होतं? एकतर त्याचा अर्थ तीव्र होतो किंवा स्पष्ट होतो. ओके, पण पुनरावृत्ती असते, लक्षात घ्या, पुनरावृत्ती असते. ओके, पूर्ण अभ्यस्त मध्ये एक शब्द रिपीट तोच वापरला जातो, अंश अभ्यस्त मध्ये शब्दाचा काही भाग वापरला जातो, बरोबर. आणि अनुकरण वाचक पण असतो, पण जनरली अनुकरण वाचक वरती जास्त क्वेश्चन येत नाही. कधी कधी, कधी कधी हा आहे अभ्यस्त शब्द प्रकार आहे, पूर्ण अभ्यस्त. समजले का? बघा, मी तुम्हाला इथे एक्सप्लेन पण करून सांगते, त्याच्यामुळे तुम्हाला इथे जास्त अडचण येणार नाही. अभ्यस्त शब्द कधी कधी. ओके, असंच तुम्हाला सिद्ध शब्द विचारतील, उपसर्ग घटित शब्द विचारतील. आता सिद्ध शब्दावरती पुढे क्वेश्चन आहेत, जोड्या लावा. याच्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषी शब्द. खूप चांगले क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. आयोगाचे क्वेश्चन येते, आणि हे जर क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला कितीही डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन येऊ द्या, क्वेश्चन इथं सॉल्व्ह होणार, 100% सॉल्व्ह होणार. ठीक आहे, ओके. तत्सम शब्द, जे शब्द संस्कृत मधून जसेच्या तसे येतात त्याला म्हणतात तत्सम शब्द. संस्कृत शब्दामध्ये चेंज होतो आणि नवीन शब्द म्हणतो, त्याला म्हणतात तद्भव शब्द. देशी शब्द तर आपल्याला माहिती आहे, परभाषी शब्द पण आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये बाजरी, बाजरीचं एक्झाम्पल आपण आधीच बघितलं होतं, बरोबर. बाजरी, तर बाजरी हा देशी शब्द आहे, म्हणजे धोंडा आणि ढेकूळ हे पण देशी शब्द असणार, बरोबर. मग सी साठी पहिला ऑप्शन असलेला एकच ऑप्शन आहे इथं बघा, सी साठी. अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशन मेथडनी जाऊ शकता. इथं सी साठी 2 आहे, इथं सी साठी 4 आहे, तर हे इलिमिनेट होऊन जाईल. तत्सम शब्द पुष्प, पुष्प यालाच तद्भव शब्द म्हणतो. फूल मराठीमध्ये आपण, बरोबर. कन्या, मुलगी, बरोबर. तर नदी हा सुद्धा तत्सम शब्द आहे. ओके, तर हे झाले तत्सम शब्द.
पहिल्यासाठी दुसरा तद्भव शब्द. तद्भव बघा, संस्कृत मधून चेंज होऊन आलेले शब्द. भ्राता, भाऊ, बरोबर, पर्ण, पाल, तर हे झाले तद्भव शब्द. आणि राहिला परभाषी शब्द. तिकीट, बटाटा, सामान. बटाटा पोर्तुगीज आहे, सामान आणि तिकीट कोणत्या भाषेतले शब्द आहेत मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणाची तयारी करा, तुम्हाला मराठीला आउट ऑफ मार्क्स मिळून जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. पुढचा प्रश्न आहे शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. पहिला ऑप्शन आहे उहापोह, दुसरा आहे नाविन्य, तिसरा आहे उत्कृष्ट, दुसरा ऑप्शन आहे मतितार्थ, घनश्याम, बलिष्ठ, इशारा, अलीकडे, वाङ्मय. जे जे शब्द बरोबर आहेत त्याला बरोबर करा. आता इथं इशारा बरोबर आहे का बघा. ठीक आहे. उष्ण, उष्ण कसं लिहितो आपण, असं लिहितो का असं लिहितो, उष्ण. मंदिर, मंदिर कसं लिहिलं जातं, मंदिर. ओके. परीक्षा, चला बोला. वेळ देते मी तुम्हाला. कधी कधी आपण सतत हे शब्द बघत असतो तरी सुद्धा आपल्याला उत्तर येत नाहीत. बघा आता इथे मी तुम्हाला मंदिर तर सांगितलंय, हे चुकीचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे डी ऑप्शन, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, बरोबर. ए मध्ये उहापोह, नाविन्य, उत्कृष्ट बरोबर दिलेला आहे. ओके. मतितार्थ, घनश्याम, बलिष्ठ बरोबर आहे. सी मध्ये इशारा, अलीकडे आणि वाङ्मय बरोबर आहे. त्याच्यामुळं ए बी सी हे तुमचं उत्तर आलं. तर याचा सांगण्याचा हेतू काय की काही शब्द डे टू डे लाईफ मध्ये वापरतो आपण, लिहित नाही. त्याच्यामुळं पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला मात्रा वगैरे इथं चुकतं. तर इथं व्याकरण नियमानुसार तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. सो याची प्रॅक्टिस जर नसेल तर आपली इथं उत्तरं चुकू शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा पुढचा प्रश्न. सर्व मुले मोठ्याने बोलत होती. सर्व मुले मोठ्याने बोलत होती. हे जे वाक्य आहे ना, या वाक्यातील बघा, सर्व मुले मोठ्याने बोलत होती, या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार सांगा. पहिला आहे नामसाधित क्रिया विशेषण, दुसरा आहे विशेषण साधित क्रिया विशेषण, तिसरा आहे अव्यय साधित क्रिया विशेषण, चौथा आहे धातू साधित क्रिया विशेषण. बघा क्रिया विशेषणाचा प्रकार विचारलाय. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये, इथं तुम्हाला क्रिया विशेषण म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. चला बोला, क्रिया विशेषण म्हणजे काय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्याला क्रिया विशेषण म्हणतात, बरोबर. ओके. उदाहरणार्थ बघा, तो जलद धावतो. आता इथे धावतोय पण कसा धावतोय, जलद धावतोय, बरोबर. आता सगळी मुलं बोलत होती, बरोबर, पण कशी बोलत होती, मोठ्याने बोलत होती. हे झालं क्रिया विशेषण. मग क्रिया विशेषणाचा प्रकार तुम्हाला इथे विचारलाय, कसलं क्रिया विशेषण आहे बोला. 6 नंबरचा क्वेश्चन. नाम साधित, धातू साधित तर नाहीये, सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात येतं. धातू साधित, अव्यय साधित नाही, उत्तर आहे विशेषण साधित. ओके. तर प्रकारांवरती क्वेश्चन येतात, प्रकार मिस करू नका. ठीक आहे, ओके. विशेषण साधित क्रिया विशेषण. ठीक आहे. हा प्रकारांवरती क्वेश्चन विचारलाय. ओके. चला विशेषणापासून तयार झालेले क्रिया विशेषण, बरोबर. बघा समजलं नसेल तर सांगते. इथं मोठा, मोठा काय आहे, मोठा काय आहे मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. चला पटापट. मोठा विशेषण आहे, बरोबर. मोठा हे काय आहे, मोठा हे विशेषण आहे, लक्षात घ्या. मोठा हे विशेषण आहे. याच्यापासून काय बनलं, मोठ्याने, हे काय झालं, क्रिया विशेषण आहे, बरोबर. उदाहरणार्थ गोड,
तिचे बोलणे गोड आहे. गोड हे इथं विशेषण आहे. जेव्हा वाक्यामध्ये घेतलं तेव्हा ते क्रिया विशेषण झालं. बरोबर. सगळा रिकामा झाला. सगळा क्रिया विशेषण. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला नाम साधित, क्रियापद साधित, अव्यय साधित, सर्वनाम साधित. ओके. नाम साधित म्हणजे नामापासून तयार होणारी क्रिया विशेषणे, जसं की साप्ताहिक, मासिक, वार्षिक हे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा. बघा, चपळ घोड्याने शर्यत जिंकली. विशेषण ओळखायचं. आताच मी तुम्हाला सांगितले, चपळ घोड्याने, चपळ शर्यत जिंकली का जिंकली? काय येईल उत्तर? उत्तर काय येईल बघा, पटापट उत्तर द्या. 7 नंबरचा क्वेश्चन. चपळ. बरोबर. हा, जिंकली येणार नाही, चपळ. उत्तर काय येईल? चपळ. तर विशेषण बघा, बेस जो असतो ना, बेस, नाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, हा बेस जर तुमचा पक्का नसेल तर पुढचं व्याकरण तुम्हाला जमू शकत नाही. त्याच्यामुळे थेरीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला इथं करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्या पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे. बघा, त्या पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे हे विधान कोणते क्रिया विशेषण आहे? त्या, तिथे, पलीकडे. कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक, एकाक्षरी. सोपा क्वेश्चन आहे. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर आलं पाहिजे. त्या, तिथे, पलीकडे म्हटले. बरोबर. कालवाचक येईल का नाही, रीतिवाचक येईल का नाही, एकाक्षरी येईल का नाही, स्थल सांगितले इथं. उत्तर काय आलं? स्थलवाचक क्रिया विशेषण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. अनिश्चित. पहिला ऑप्शन आहे 5, दुसरा आहे चारी, तिसरा आणि थोडा. 5, चारी, तिसरा निश्चित आहे. बरोबर. थोडा हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. सोपा क्वेश्चन आहे. जिथे जिथे क्वेश्चन सोपे आहे तिथे तिथे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. ठीक आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते हे वाक्य क्रिया विशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? हे वाक्य क्रिया विशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? पहिला आहे विरोधदर्शक, दुसरा आहे संकेतदर्शक, जेव्हा तेव्हा आलेला आहे, लक्षात घ्या. कालदर्शक, स्थलदर्शक तर नाही येणार, कालदर्शक नाही येणार. सिंपल क्वेश्चन आहे. जेव्हा तेव्हा आलेला आहे म्हणजे काय दिलंय इथं? संकेत अच्छा नाही. बरोबर. हा, कालदर्शक येईल. बरोबर. जेव्हा तेव्हा, तेव्हाच भाकरी खायला मिळते. ओके. कालदर्शक हा. तर अशा पद्धतीने आपण बाय मिस्टेक संकेतदर्शक कडे जाऊ शकतो. असं घडलं तर असं होईल, त्याला आपण काय म्हणतो? संकेत म्हणतो. मग इथे उत्तर काय येईल? कालदर्शक. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच भाकरी खायला मिळते. ओके. क्लिअर. हा, मायनर मिस्टेक होऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम. बघा, कर्ता सगळ्यांना समजतो, कर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत असतील. बघा, वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम जर दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम काय डिनोट करतं? कर्मपूरकाचं काम करतं, विधीपूरकाचं काम करतं, विधेयपूरकाचं काम करतं का आधारपूरकाचं काम करतं? चला, विधीपूरक, विधेयपूरक, कर्मपूरक हे सगळं व्याकरणामध्ये आहे. आपण जेव्हा सिलेबस कंप्लीट करतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून जातात. ठीक आहे. ओके. चला बोला. विधीपूरक, विधेयपूरक. बघा, विधेयपूरक म्हणजे काय? वाक्यातील कर्त्याबद्दल अधिक माहिती. बरोबर. विधेयपूरक म्हणजे काय? वाक्यातील कर्त्याबद्दल अधिक माहिती. येणार आहे का? नाही येणार. आधारपूरकाचं काम करता नाही येणार. विधीपूरकाचं काम करते, लक्षात घ्या. तुम्हाला
कर्त्यानंतर येणारे नाम विचारले, बरोबर. ओके, त्याला म्हटलं जातं विधीपूरक. तर इथं तुम्हाला उद्देश आणि विधेय म्हणजे काय माहित पाहिजे. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता असतो आणि विधेय म्हणजे कर्त्याबद्दलची माहिती किंवा क्रिया. लक्षात आलं, क्लिअर. त्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर वाक्याचे कोणते भाग आहेत त्याच्यावरती तुम्हाला हा क्वेश्चन आहे. लक्षात आलं, क्लिअर. तर याला स्टार करा, IMP करा, कारण असे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये जर आले तर इथं अंदाजे आपण उत्तर देऊ शकत नाही, लक्षात घ्या. ओके, विधीपूरक. ठीक आहे, म्हणजे क्रिया कशी घडली, कोठे घडली, केव्हा घडली. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते. क्रियापद म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती, सांगायची गरज आहे का, अजिबात नाही. तुम्हाला इथे क्रियापदाची वैशिष्ट्ये विचारलेत. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. ओके, पहिला ऑप्शन दिलाय, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. धातू ही विकारी शब्द जाती आहे. क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात. क्रियापदामुळेच वाक्य पूर्ण होते. वैशिष्ट्य विचारते. चला बोला, 12 नंबरचा क्वेश्चन. क्रियापद टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केला असेल तर तुम्हाला याचं उत्तर येईल. विकारी, अविकारी हे सगळं तुम्हाला व्याकरणामध्ये आहे. मराठी व्याकरण म्हणजे धातू म्हणजे काय, क्रियापदाचा मूळ जो प्रत्ययरहित शब्द असतो ना त्याला आपण धातू म्हणतो, बरोबर. ओके, जा, ए, कर, बोल हे काय धातू आहे. तर धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द, बरोबर. विकारी शब्द जाती आहे. क्रियापदे वाक्यातली ही तर माहिती सगळ्यांना, बरोबर. आणि क्रियापदामुळे वाक्य पूर्ण होते. बी आणि सी आणि डी तर माहित असतं, पण हे उत्तर नाहीये. वरचं जर तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर येईल. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. सगळे पर्याय योग्य आहेत. ऑप्शन नंबर 4 बरोबर. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. धातू ही विकारी शब्द जाती आहे आणि क्रियापदे वाक्यातली काय दर्शवतात, क्रिया दाखवितात, बरोबर, किंवा दर्शवतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तेरा नंबरचा क्वेश्चन बघा. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. बघा, विधान आहे, परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. पहिला ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, दुसरा ऑप्शन आहे मिश्र वाक्य, तिसरा आहे केवल वाक्य आणि चौथा आहे प्रश्नार्थी वाक्य, जो की इलिमिनेट होऊन जाईल, बरोबर. प्रश्नार्थी वाक्य, कारण क्वेश्चन मार्क इथं नाहीये. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर, मिश्र आहे का बघा. केवल वाक्य, मिश्र वाक्य, जर, तर, आणि, परंतु, व, किंवा कशाने वाक्य जोडलेली आहेत का बघा. केवल वाक्य, बरोबर. केवल वाक्य सलग वाक्य, एकच वाक्य सलग आहे. याच्यामध्ये आणि, पण, परंतु किंवा व असं काहीच नाहीये, म्हणजे हे केवल वाक्य. पण इथे तुम्हाला वाक्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार करावे लागतील. आद्यार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य सगळं तुम्हाला करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. पहिला ऑप्शन आहे वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते, बरोबर. वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भरतो. वडील पैसे देतात, मी परीक्षा शुल्क भरतो. वडिलांनी पैसे दिले, परीक्षा शुल्क भरले. संकेतार्थी म्हटलंय तुम्हाला, काय येईल उत्तर बघा. संकेतार्थी संकेत आहे, जर दिले असते तर मी भरले असते, बरोबर. उत्तर काय आलं, पहिला ऑप्शन, बरोबर आहे का बघा, पहिला ऑप्शन. ओके, सोपे क्वेश्चन. काही क्वेश्चन सोपे जिथं एक्सप्लेनेशन गरजेचं आहे, मी एक्सप्लेनेशन देते तुम्हाला. व्यायाम करा आणि भरपूर खा. व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचं तुम्हाला काय करायचंय, विद्यार्थी रूपांतर करायचंय. वाचा, ऑप्शन वाचा.
काय येईल उत्तर? आधी तुम्हाला विद्यार्थी वाक्य म्हणजे काय माहित पाहिजे, बरोबर? वाक्याचा प्रकार आहे, बरोबर? प्रार्थना, इच्छा, विनंती व्यक्त करतं. ओके, आज्ञार्थी, विद्यार्थी. कर्त्याची इच्छा, बरोबर? कर्त्याची इच्छा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. उत्तर काय येईल बघा 15 नंबरचा क्वेश्चन. आज्ञा आहे, बरोबर? आज्ञा आहे. व्यायाम करावा आणि भरपूर खावे, बरोबर? व्यायाम करावा आणि भरपूर खावे. आज्ञा, इच्छा, विनंती म्हणजे विद्यार्थी वाक्य. लक्षात आलं? क्लिअर? चला, काही डाऊट असतील तर बिंदास विचारा. हा, आज्ञार्थीचा विद्यार्थी केला आपण, बरोबर? ओके. स्वार्थी वाक्य, वाक्याचे प्रकार तुम्हाला विचारतील. अर्थावरून पडणारे प्रकार आहे ते विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि रचनेवरून पडणारे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. अर्थावरून पडणारे आणि रचनेवरून पडणारे दोन्ही तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला, पॅसेज वरती क्वेश्चन आहेत ते आपण नको घ्यायला, आधी आपण हेच क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. ओके. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 21. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? पहिला ऑप्शन आहे कसबी, दुसरा आहे कुशल, तिसरा आहे निरामय, चौथा आहे पारंगत. बघा, 3 शब्द समानार्थी आहेत, एक समानार्थी नाही. निपुण म्हणजे एखाद्या कामामध्ये पारंगत असणं, कुशल असणं, बरोबर? आता 2 ऑप्शन तर मी इथं सांगितलेत, 2 तुम्ही इलिमिनेट करून टाका. ओके. निरामय येणार नाही, बरोबर? निरामय. आता मला इथं निरामयचा अर्थ चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही, निरामय म्हणजे काय? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुढचा प्रश्न आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पहिला आहे उदार, दुसरा आहे कृतज्ञ, तिसरा आहे कुत्सित आणि चौथा आहे कंजूष. 22 नंबरचा क्वेश्चन. 22 नंबरचा क्वेश्चन, कृपण विरुद्धार्थी विचारले, बरोबर? विरुद्धार्थी. चला, कृपणचे समानार्थी शब्द काय? कंजूष, बरोबर? कवडी चुंबक. यालाच अजून एक समानार्थी शब्द दिला जातो खंक. ठीक आहे. खंक लिहून घ्या. खंक जुना शब्द आहे. शिमटा, कोमटा, चिक्कू, क्षुद्र. ओके. हा, कृपणचे समानार्थी, कृपणचे विरुद्धार्थी. लक्षात आलं? म्हणजे उत्तर काय? उदार, बरोबर? नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील शब्द जोडीतून अयोग्य शब्द जोडी ओळखा. ओठ, ओष्ठ्य, पिवळा, पीत, जोगी, भोगी, काम, कार्य. सोपा क्वेश्चन आहे. चला, 23 नंबरचा क्वेश्चन. जोगी, भोगी, बरोबर? ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बिहा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो? अन्योक्ती शब्दाचा अर्थ इतर व्यक्ती. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, तर इथं क्वेश्चन होता आपला की खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो? ठीक आहे. ओके, क्लिअर? पहिला ऑप्शन आहे इतर व्यक्तीशी युक्तिवाद करणं म्हणजे अन्योक्ती. दुसरा ऑप्शन आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे अन्योक्ती. एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा म्हणजे अन्योक्ती. तिथी वार न ठरवता आलेला म्हणजे अन्योक्ती. हे तर आगंतुक वगैरे शब्द तुम्ही ऐकले असतील, त्याच्यामुळे चौथा ऑप्शन तर आपला इलिमिनेट होतो, बरोबर? उत्तर काय येईल बघा 24 नंबरचा प्रश्न. चला, दुसरा ऑप्शन, बरोबर? एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, अन्योक्ती. ओके, क्लिअर? चला, 2 नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास आपण सोडतो की नाही हातबल झाल्यानंतर? एखादी गोष्ट आपल्या हाताबाहेर आहे, जी आपण करू शकत नाही, ज्याच्यावरती काही सोल्युशन निघू शकत नाही, आपण दुःखी होतो, तर तिथं जेव्हा आपण एक दीर्घ श्वास सोडतो त्याला काय म्हटलं जातं? हतबलता, सुस्कारा, हुंदका, उश्वास. ओके. चला,
हतबलता येईल का हो? नाही. सुस्कारा आणि उश्वास हे दोन ऑप्शनचा तुम्ही विचार करू शकता. हुंदका आपण रडताना देतो, बरोबर. श्वास मध्ये हुंदका येईल का? नाही. ओके, उत्तर येईल सुस्कारा. तर दुःखामुळे सोडलेला जो दीर्घ श्वास असतो ना, त्याला काय म्हटलं जातं? सुस्कारा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. क्वेश्चन नंबर 26. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. हे विधान कोणता वाक्यप्रचार दर्शवते? हे विधान कोणता वाक्यप्रचार दर्शवते? पहिला ऑप्शन आहे काकदृष्टीने पाहणे. दुसरा ऑप्शन आहे जीवाचे रान करणे. तिसरा ऑप्शन आहे मनात मांडे खाणे. तिसरा आहे मूग धरून बसणे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. 26 नंबरचा क्वेश्चन. काकदृष्टीने पाहणे येणार नाही का, कारण गंभीर चूक झालेली तिच्याकडून. जीवाचं रान करणं हे पण नाही येणार. उत्तर येईल मूग धरून बसणे, काहीही न बोलणे. जेव्हा आपली चूक असते तेव्हा आपण गप्प बसतो. मूग धरणे किंवा मूग घेऊन गप्प बसणे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मान राखा. ओके, बघा नकारार्थी वाक्य बनवायचंय तर हे जे दिलेलं वाक्य आहे की नाही, त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे, बरोबर. स्वातंत्र्य सैनिकांचा मान राखा. ओके, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नका हे नकारार्थी आहे. स्वातंत्र्य सैनिकांना आदराने वागा होकारार्थीच आहे. अनादर करू नका. आता या दोन्ही पैकी बघा, आदर, बरोबर, आदरचा विरुद्धार्थी शब्द काय? अशा पद्धतीने इथं तुम्हाला विचार करावा लागतो, बरोबर. अपमान येईल का? इथं मान हा शब्द नाहीये. मान असेल तर अपमान आलं असतं, बरोबर. ओके, आदर आहे. आदरचा विरुद्धार्थी शब्द अनादर. उत्तर आलं चौथा ऑप्शन. घाईघाईमध्ये आपण दुसरा ऑप्शन देऊ शकतो पण दुसरा ऑप्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील वाक्यामधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा. क्वेश्चन बघा. खालील वाक्यातून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा. त्याने दार उघडले, त्याला उदाहरण समजते, राम शिवधनुष्य मोडतो, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते. बघा, त्याने दार उघडले, त्याला उदाहरण समजते, राम शिवधनुष्य मोडतो, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते. सकर्मक क्रियापद माहिती आहेत आपल्याला. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आपण शाळेत असल्यापासून शिकतो. त्याच्यामुळे असे क्वेश्चन तरी तुम्हाला इथं आडले नाही पाहिजेत. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. त्याने दार उघडले येईल का? बरोबर आहे. त्याला उदाहरण समजते हे नाही येणार. ओके, त्याच्यामुळे ब असलेला हा ऑप्शन गेला. क तर येईल, राम शिवधनुष्य मोडतो, ड एक इलिमिनेट होईल. ओके, चला बघा, समजलं का? बघा 28 नंबरचा क्वेश्चन, चौथा ऑप्शन. हा, ज्यांना सकर्मक क्रियापद म्हणजे काय माहित नाही, शोधा तुम्ही सकर्मक क्रियापद म्हणजे काय. सकर्मक क्रियापद, बरोबर. क्रिया पूर्ण करण्यासाठी एका इथं कर्माची आवश्यकता असते, बरोबर. म्हणजे क्रिया कर्त्याकडून कर्माकडे हस्तांतरित होते. ओके, तिथं तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे. आई भाजी करते. अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तो हसला, तो हसला, ती रडली, पक्षी उडाला. रडण्याची क्रिया पूर्ण झाली, कर्माची गरज आहे का? नाही गरज, बरोबर. कुत्रा भुंकला. लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो. शारदीय चांदण्यामध्ये समुद्र मनमोहक दिसतो या वाक्यातला तुम्हाला उद्देश विचारलाय. उद्देश विचारलाय, ठीक आहे. ओके,
शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो. मी तुम्हाला पाठीमागच बोलले वाक्याचे जे भाग आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता इथं उद्देश म्हणजे काय तुम्हाला माहित असलं पाहिजे, बरोबर. उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय. उद्देश आणि विधेय, बरोबर. वाक्यातला कर्ता विचारलाय तुम्हाला, उद्देश म्हणजे कर्ता विचारलाय, बरोबर. ज्याच्याबद्दल बोललं जातंय, कुणाबद्दल बोललं जातंय, समुद्राबद्दल बोललं जातंय, बरोबर. विधेय म्हणजे त्या कर्त्याबद्दल, उद्देशाबद्दल सांगितलेली माहिती. म्हणजे उद्देश आणि विधेय वाक्याचे प्रमुख भाग आहेत. समुद्र, बरोबर, कसा दिसतो, मनमोहक दिसतो. शारदीय चांदण्यामध्ये मनमोहक दिसतो. मग उत्तर काय येईल बघा, 29 नंबरचा क्वेश्चन, समुद्र, बरोबर. समुद्राबद्दल बोललं जाते, बरोबर. म्हणजे उत्तर आलं समुद्र. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण देशासाठी त्याग करू वाक्याचा प्रकार कोणता. आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे, अकरणरूपी आहे का संकेतार्थी आहे. चला, विद्यार्थी तर नाही, पाठीमाग आपण विद्यार्थी वाक्य बनवलं होतं. संकेतार्थी पण नाहीये, आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, ओके. आपण देशासाठी त्याग करू हे आज्ञार्थी वाक्य आहे. 31 नंबरचा क्वेश्चन बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता जर वाक्याच्या रचनेमध्ये बदल केला, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं हे बोलता बोलता, होकारार्थीचं नकारार्थीमध्ये करा, बरोबर. वाक्य रूपांतर, बरोबर, ओके. वाक्य पृथक्करण नाही, वाक्य विस्तार पण नाही. होकारार्थीचं नकारार्थी करायचंय पण अर्थ बदलायचंय का नाही, म्हणजे वाक्य रूपांतर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा क्रियापदाचे रूप, व्यवस्थित वाचा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून, लक्षात घ्या, बदलत नाही ते, नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी अनेक एकवचनी असतं, अशा प्रकारच्या वाक्यरचनेला काय म्हणतात. सिंपल विचारले तुम्हाला, प्रयोगावरती डेफिनेशन विचारले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग. 32 नंबरचा क्वेश्चन, भावे प्रयोग, बरोबर. क्रियापदाचं रूप कर्त्याच्या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतं का नाही, नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं, त्याला म्हणतो आपण भावे प्रयोग. लक्षात आलं. तर इथं जेव्हा आपण प्रयोग हा टॉपिक करतो त्याच्यातला एक्झाम्पल वरती क्वेश्चन विचारतात हे आपल्याला माहित होतं, पण आजकाल IBPS TCS पॅटर्नला लेंथी क्वेश्चन विचारले जातात. सो तिथं तुम्हाला अशा डेफिनेशन वरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो. बघा, क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो, तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो. क्वेश्चन बघा, क्रियाचे पूर्णत्व, क्रिया पूर्ण होतीये, हा काय आहे, क्रियापदाचा अर्थ आहे. कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार, शक्य कर्मणी येईल का, समापन, समापन, पुराण कर्मणी, प्रधान कर्तुक कर्मणी. वाक्य क्वेश्चन वाचतानाच क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळते, लक्षात घ्या. 33 नंबरचा क्वेश्चन, समापन कर्मणी, बरोबर. क्रियेचं पूर्णत्व हा क्रियापदाचा काय असतो, अर्थ असतो, समापन कर्मणी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एखाद्या म्हणीतील डॅश डॅश हा त्या म्हणीचा आत्मा असतो. एखादी म्हण आहे, त्या म्हणीचा उच्चार, त्या म्हणीचा अलंकार, अनुभव आणि ध्वनी. चांगला क्वेश्चन आहे, याला IMP करा, रिपीट होऊ शकतो क्वेश्चन. एखाद्या म्हणीतील डॅश डॅश हा म्हणीचा आत्मा असतो. अनुभव, बरोबर, अनुभव, अनुभव हा आत्मा असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. आज अंबारी, उद्या झोळी धरी. ओके. मनसुबे केलेनी दिवस निघून गेले, काडी चोर तो माडी चोर, वाऱ्यावर वरात दर्यावर घाला. चला, चांगला क्वेश्चन आहे, खूप चांगला क्वेश्चन आहे. यातल्या बऱ्याच म्हणी अशा असतील ज्या तुम्ही कुठं वाचल्या पण नाहीये. ठीक आहे. आज अंबारी, उद्या झोळी धरी, म्हणजे
असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. हे मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतलंय, बघून घ्या. तर तिसरा ऑप्शन असणारे 4 पर्याय आहेत, बघून घ्या. मनसुबे केलेनी दिवस निघून गेले, मनसुबे केलेनी दिवस निघून गेले, मनात मनोरे पुढे ताट कोरे. ओके. त्याच्यानंतर काडी चोर तो माडी चोर, खोड जडली बालपणी सुटता सुटेना, वाऱ्यावर वऱ्यात दर्यावर घाला, राखणदार दारात मी चोर शिरला घरात. आता या समानार्थी म्हणी आहेत. आता या म्हणींचे अर्थ पण बघा, क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात. एक तर तुम्हाला म्हण देतील, त्या म्हणीचा अर्थ विचारतील. एक तर तुम्हाला म्हण देतील, त्या म्हणीची सिमिलर अर्थाची म्हण देतील. बरोबर. त्याच्यामुळं शब्दसंग्रह खूप तगडा असला तरच तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत, अदरवाईज होणार नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे मी घेतलेलं आहे पाठीमागच्या सेशन मध्ये. कपिलाषष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते? कपिलाषष्ठीचा योग, विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी आणि कळीचा नारद. याच्यामध्ये इलिमिनेट होणारा पर्याय आहे का? नाही. बरोबर, नाही. उत्तर काय येईल? का आहे? बघा, आहे. बरोबर. कळीचा नारद आणि कपिलाषष्ठीचा योग याचा काही संबंध आहे का? काहीच नाही. कपिलाषष्ठीचा योग म्हणजे विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी. ए, बी आणि सी बरोबर. ए, बी आणि सी बरोबर. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्दसमूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्दसमूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. अद्वितीय, शूर, महान, धाडसी. त्याच्यासारखा कोणीच नाही. उत्तर काय येईल बघा? अद्वितीय. बरोबर. अद्वितीय, एकमा द्वितीय किंवा अद्वितीय. बरोबर. अहम, हमिका. बघा, अहम, हमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द ओळखा. अहम, हमिका. पहिला ऑप्शन आहे अहम भाव, दुसरा आहे द्वेष, तिसरा आहे स्पर्धा, चौथा आहे आकस. अहम, हमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द ओळखा. अहमभाव, द्वेष, स्पर्धा आणि आकस. काय येईल उत्तर बघा? 38 नंबरचा क्वेश्चन. 38. स्पर्धा. बरोबर. स्टार करा. माहित नसते असे शब्द तर स्टार करा. ठीक आहे. विराम चिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते? विराम चिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. हो, इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. येईल का? नाही येणार. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. सगळीकडे फुलस्टॉप आहे, पण कुठं काय दिलेलं आहे? फुलस्टॉप दिलेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, ते तुम्हाला इथे चेक करायचं. ठीक आहे. ओके. चला बघा 39 नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्हाला इथे दिशाभूल केली मी तुमची. ठीक आहे. ओके. बघा, इथं जर बघितलं विरामचिन्हाचा अचूक वापर, बरोबर, फुल स्टॉप तर येणारच नाही, लक्षात घ्या. बरोबर. बी ऑप्शन येईल. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. बी ऑप्शन. समजतंय? बी ऑप्शन. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने चुकू शकतात आपले क्वेश्चन. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा. सामान, पगार, भाकरी, तिकीट. भाकरी कानडी शब्द आहे, मी तुम्हाला सांगितला होता. बरोबर. भाकरी कानडी शब्द आहे. पगार, बरोबर, पगार हा पोर्तुगीज शब्द आहे. मग सामान हा कसला शब्द आहे? अरबी आहे, फारसी आहे, कानडी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे.
तिकीट, हे मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, तुमच्यासाठी क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे? खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे? काल फार पाऊस पडला. ओके, किती छान आहे हे फूल. आज बहुतेक पाऊस पडेल. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? क्वेश्चन मार्क आहे. उत्तर आलं किती छान आहे हे फूल. बरोबर, उद्गारार्थी. ओके, चला 42 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. विभक्ती आणि प्रत्यय देत. व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न. विभक्ती प्रत्यय सगळ्यांनाच समजतं. याच्यामध्ये विसंगत जोडी फक्त विचारली, त्याच्यामुळे अवघड काहीच नाहीये. चौथा ऑप्शन असेल तुमचं उत्तर. बरोबर. ओके, ही विसंगत जोडी. द्वितीया, सलाते सलानाते. षष्टी, ऊनहून. बरोबर, सॉरी, षष्टी चाचीचे. बरोबर. चतुर्थी सलाते. ओके, क्लिअर. हा, जे चुकीचं आहे ते विचारले. लक्षात आलं. चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन बघा. खूप क्वालिटी क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 43. कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्यांचे गुणधर्म आहे? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, स्वार्थी. चला उत्तर काय येईल बघा. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि स्वार्थी. क्वेश्चन नंबर 43. स्वार्थी वाक्य. बरोबर. बघा, कोणत्याही काळात असतं आणि विचार व्यक्त करतं, हे गुणधर्म आहेत स्वार्थी वाक्याचे. ओके, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थी नाही, संयुक्त, केवल वाक्य तर नाही, मिश्र आणि संयुक्त पैकी हे एक वाक्य आहे. मिश्र आणि संयुक्त. संयुक्त आहे. बरोबर, म्हणून संयुक्त आहे, म्हणून संयुक्त वाक्य. ठीक आहे. मी खूप कष्ट करून पैसा मिळवेल. वाक्याचा प्रकार सांगा. मी खूप कष्ट करून पैसा मिळवेल. वाक्याचा प्रकार सांगा. चला काय येईल उत्तर बघा. उद्गारवाचक, विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी. 45 नंबरचा क्वेश्चन. लाईव्ह असणारे विद्यार्थी पटापट उत्तर द्या. उद्गारवाचक एक्सक्लामेटरी मार्क तर इथं नाहीये, आज्ञार्थी नाहीये, संकेत पण नाहीये, विद्यार्थी वाक्य. कसलं वाक्य? विद्यार्थी वाक्य. ओके, नेक्स्ट बघा. तत्सम शब्द, तद्भव शब्द म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं तुम्हाला काय दिलंय? ग्रुप दिलेला आहे शब्दांचा. तद्भव शब्दांचा गट ओळखा. संस्कृत मधून बदल होऊन आलेले जे शब्द असतात त्याला तद्भव शब्द म्हणतात. चक्र, कर्ण येईल का? नाही. अर्ज, अत्तर, पगार, चिमणी, पाय, पान, सासू, सासरा, गुरु, पुत्र. संस्कृत आहेत, सगळे संस्कृत आहेत. तिसरा ऑप्शन आहे सी ऑप्शन बरोबर आहे. बघा 46 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर ज्यांनी ज्यांनी सी ऑप्शन दिले ते बरोबर आहे. कारण गुरु, पुत्र, पुष्प, अग्नी हे डायरेक्ट संस्कृत शब्द आहेत. ससुर बरोबर किंवा पर्ण, तर याला संस्कृत मध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. लक्षात आलं. तर इथं तद्भव शब्द तुम्हाला काय विचारलं ते चेक करा. वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडी डॅश डॅश मिळाला. उपसर्ग घटित शब्द विचारले. उपहार मिळाला, नजराना मिळाला, भेट मिळाला, माळ मिळाला. माळ मिळाला, भेट मिळाला येईल का? नाही येणार की नाही. काय येईल उत्तर बघा. नजराना आणि उपहार दोन्ही मध्ये तुमचं आन्सर असणार आहे. उपसर्ग घटित म्हटले उप. बरोबर, लक्षात आलं. एक तर तुम्ही नजरानाकडे जाऊ शकता जर तुम्ही उपसर्ग घटित हा शब्द नाही वाचला तर. हे दोन ऑप्शन तर इलिमिनेट होतात. उत्तर आलं उपहार. सोपे क्वेश्चन आहेत, काही अवघड नाही. फक्त काय करायचंय, केअरफुली वाचायचंय.
जे विद्यार्थी केअरफुली वाचतात ना त्यांनाच उत्तर जमतात, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, योग्य जोड्या जुळवा. 48 नंबरचा क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, सामासिक. आता अभ्यस्त शब्द लगेच आपण ओळखू शकतो, घर घर, बरोबर, पूर्ण अभ्यस्त शब्द. सी साठी चौथी जोडी असलेला पर्याय बघा, एकच पर्याय आहे, बरोबर. मग उपसर्ग घटित काय येणार, निरोगी. प्रत्यय घटित काय येणार, रक्षक, बरोबर. आणि सामासिक शब्द नीलकंठ. पिरा आहे कंठ असा ज्याचा तो नीलकंठ, बरोबर. समजलं, एवढे सोपे क्वेश्चन आहेत, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या जुळवा. विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या जुळवा. उखळ पांढरे होणे, द्रविडी प्राणायाम करणे, मुळावर येणे, उदरी शनी येणे. बघा, उखळ पांढरे करणे, द्रविडी प्राणायाम करणे, मुळावर येणे आणि उदरी शनी येणे. वाक्यप्रचाराच्या जोड्या जुळवा. उखळ द्रविडी प्राणायाम करणे, बघा, एक प्राणायामाचा अत्यंत काय म्हणतात त्याला, अवघड असा प्रकार आहे हा द्रविडी प्राणायाम. उत्तर काय, विरुद्धार्थी म्हटले बरं का, लक्षात घ्या. विरुद्धार्थी, याची विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता आहे, उकिरडे फुंकणे. लक्षात घ्या. लक्षात आलं क्वेश्चन कसे विचारतात, उकिरडे फुंकणे, बरोबर. ओके. द्रविडी प्राणायाम करणे, हातचा मळ असणे, म्हणजे द्रविडी प्राणायाम अवघड गोष्ट आहे, म्हणजे याचा विरुद्धार्थी हातचा मळ, बरोबर. मुळावर येणे, अभय देणे, येईल का नाही, बरोबर. उदरी शनी येणे, धन शून्यावर जाणे. हे विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या दिल्या. तर आता इथं तुम्ही विचार करा की मराठी व्याकरण कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखा. खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखा. मुला, तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलंय काय माझं, बरोबर. प्रसंग दिलाय, त्याला अनुसरून म्हण तुम्हाला शोधायचे. डे टू डे लाईफशी रिलेटेड प्रसंग आहे. जिकडे सुई तिकडे दोरा, जिकडे पोळी तिकडे गोंडागोळी, जसा भाव तसा देव. 50 नंबरचा क्वेश्चन, फटाफट उत्तर द्या. बरोबर आहे. जिकडे सुई तिकडे दोरा, बरोबर. उत्तर काय आहे, जिकडे सुई तिकडे दोरा. ओके, चला बघा, 50 क्वेश्चन आपण इथं घेतलेले आहेत. तर असेच 50 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत. तर मराठी व्याकरण दर्जेदार अशा पुस्तकातून कव्हर करा. मराठी व्याकरणाला आउट ऑफ मार्क्स पडतात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. डेली 11 वाजता आपला प्रीमियर असतो. तुम्ही नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुस्तकांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. पब्लिकेशनचा नंबर पण दिलेला आहे. तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुस्तकं परचेस करण्याशी संबंधित तुमच्या काही अडचणी असतील तर विचारू शकता. अदरवाईज तुम्ही लिंक वरून जाऊन डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.